नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. अर्जुनने त्या हॉटेल मालकाला कोर्टात उभं केलेलं असतं आता आणि तो आता कोर्टामध्ये हे स्टेटमेंट देतो की 11 तारखेला साक्षी आमच्याच हॉटेलमध्ये होती. आणि एवढेच नाही तर त्या दिवसाचा सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे. तर आता अर्जुनने कोर्टात हे सिद्ध केलेलं असतं की साक्षी त्या रात्री रिसॉर्टमध्ये नव्हती. त्यानंतर आणखीन एक मोठा पुरावा अर्जुन आता कोर्टामध्ये सादर करतो. अर्जुनने प्रियाचे लोकेशन रिपोर्ट काढलेले असतात आणि ते जज साहेबांना देत म्हणतो की ज्या दिवशी खून झाला साक्षीची मोबाईल लोकेशन वास्तव्य आश्रमाच्या आजूबाजूला दाखवत होते. त्यानंतर रिपोर्ट्सवरून हे क्लिअर होतं की खुनाच्या रात्री साक्षी आश्रमाच्या आसपासच होती. तर आता दामिनी वकील हे सगळे पुरावे बघून काहीच बोलू शकत नसते. प्रिया आता खूपच घाबरलेली असते आणि अर्जुनने तिचे चांगलीच वाट लावलेली असते. अखेर खेळ संपलाय असं म्हणायला हरकत नाही. लवकरच आता साक्षीचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार आहे. त्याचबरोबर प्रियाची देखील साक्षीसोबत वाट लागणार आहे असं दिसतंय. तर तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.